पालघर जिल्ह्यात कथित लव्ह जिहाद प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. डहाणूतील प्रकरणानंतर आता बोईसर येथे 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या डहाणू बंदची हाक देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रियाज शेख याने इंस्टाग्रामवरून विद्यार्थिनीशी मैत्री करत प्रेम आणि विवाहाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी आरोपीला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ही माहिती विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली. विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री चंदन सिंग यांनी अल्पवयीन मुलींना फसवून त्यांचे शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर बजरंग दलाचे अध्यक्ष मुकेश दुबे यांनी या प्रकरणाला लव्ह जिहाद असे संबोधून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यावेळी जयेश घरत, काजू शेट्टी, दीपेश दांडेकर, आकाश नरखेडे, प्रभात ठाकूर, विजय शेट्टी आणि सागर शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्यात अलीकडे अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माझी मुलगी इंस्टाग्रामवर फसली गेली आहे. त्या मुसलमान मुलाने तिला फसवलं, आमिष दाखवून लग्नाचं गैरफायदा असा घेतला. बजरंग दलांनी मला मदत केली आणि पोलीस सहकार्य या लोकांनी मला मदत करून माझ्या मुलीला वाचवलं. तर इतर मुलींनी कोणीही त्या मुलांच्या ह्याच्यात फसू नये ही तुम्हाला मी रिक्वेस्ट करते. एक आई म्हणून तुम्ही माझ्याशी सहकार्य करा आणि असं तुम्हाला फसवणुकीचं कोणी कॉल वगैरे काही केलं तर बजरंग दलाला पोलिसांना तुम्ही त्वरित कळवावे. जिल्ह्यामध्ये बोईसर येथे कालच एक प्रकरण जे लव्ह जिहादचं प्रकरण झालेलं आहे. रियाज शेख नावाच्या मुलांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून तरुणीला फसवणूक केली, त्याला लग्नाचं आमिष दाखवलं व त्याच्याबरोबर अत्याचार केला. म्हणून मी तरुणींना व त्यांच्या मातापितांना सांगू इच्छितो की यावेळी सावधान राहणे आणि सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अशा फसवणूक आणि असा प्रकार पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये कमीत कमी 12 प्रकार झालेले आहेत. म्हणून तुम्ही सर्वांनी सावध राहावे व पोलिसांना अशी काही कोणालाही भीती करण्याची आवश्यकता नाही. कोणी फोटो काढले असतील, व्हिडिओ बनवले असतील तर तुम्ही त्वरित पोलिसांना कळवा किंवा बजरंग दलाला संपर्क करा.